सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात या 10 जाहिराती येणार आहेत आणि याची तयारी तुम्ही नक्कीच केली पाहिजे। नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर, इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बघा, आगामी काळात सरळ सेवेच्या आणि बाकीच्या खूप चांगल्या जाहिराती येणार आहेत, पण त्या तुम्हाला माहिती असाव्या आणि ज्याच्या माध्यमातून तुम्हाला एक मोटिवेशनही मिळतं आणि अभ्यास करण्याची एक प्रेरणाही मिळते, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जो आहे तर तो पूर्ण बघितलाच पाहिजे। बघा, पहिली जी जाहिरात येऊ शकते ना ती म्हणजे नगर परिषदेची ग्रुप सी आणि ग्रुप डी ची। बघा, जी मेन जाहिरात आहे ना नगर परिषदेची, जी कर निर्धारणची आहे ती काही येणार नाही मित्रांनो, ती काही लवकर त्याचं दिसत नाही। रिक्त पद आहेत हे मी मान्य करतो, रिक्त पद आहेत, परंतु त्याची काही कुठल्याही पद्धतीची कारवाई आता जी आहे तर ती दिसत नाही। मग परंतु आता ही गट क आणि गट ड ची होणार आहे। बघा, 28 ऑगस्ट 2025 ला नुकतंच त्यांचं एक परिपत्रक पण आलेलं होतं। त्या परिपत्रकात त्यांनी राज्यस्तरीय संवर्ग करून एक समिती स्थापन केली होती। आधी त्यांनी जिल्हानिहाय भरती करण्याचं ठरवलं होतं, जिल्हानिहाय समिती नेमली होती, परंतु टीसीएस आयबीपीएस वाले जिल्हावाल्यांना फोनच उचलत नव्हते त्यांचे। मग त्यांनी काय केलं आता की राज्यस्तरीय कमिटी नेमली आणि ती कमिटी आता टीसीएस आयबीपीएस या संस्थेशी कोऑर्डिनेट करेल आणि त्याच्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी त्या संस्थेची, त्या समितीची असणार आहे। परंतु ही परीक्षा टीसीएस घेणार आहे का आयबीपीएस घेणार आहे या बाबतीत मात्र अजून कोणताही खुलासा झालेला नाही। मागच्या वेळी नगर परिषदेची परीक्षा मात्र टीसीएस ने घेतली होती, परंतु सगळ्यात आधी प्रस्ताव आहे ना आयबीपीएस ला गेला, तर आयबीपीएस म्हणे आमच्याकडे वेळ नाही आहे, म्हणून त्याच्यानंतर हे टीसीएस ला गेलो होतो। मग अजून ही टीसीएस कडे जाईल का आयबीपीएस कडे जाईल याबाबत ही समिती निर्णय जो आहे तर तो घेणार आहे। बघा, 29 मे 2025 ला पण एक परिपत्रक आलं होतं, ज्याच्यानुसार राज्यातील नगर परिषदे आस्थापनेवरील गट क आणि गट ड ची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्याबाबतचं आपल्याला हे सगळं जे आहे तर ते इथं दिसतं। एकूण जर आपण पदे रिक्त पाहिजे या गट क गट ड ची जवळपास 3138 पद आपल्याला इथं जे आहेत तर ते रिक्त बघायला मिळतात। पुढे याच्यात कोणत्या कोणत्या पदांचा समावेश असणार आहे? बघा, वरिष्ठ लिपिक आहे, पण वरिष्ठ लिपिकला एक्सपिरियन्सची अट आहे, लिपिक टंक लेखक आहे, लघु टंक लेखक आहे, वाहन चालक आहे, ड्रायव्हर कम ऑपरेटर, शिपाई ही पद आहेत। आणि सिलेबस पण एकदम सरळ सेवेसारखा आहे, सरळ सिलेबस एकदम। मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, 100 प्रश्न, 200 गुणांसाठी 2 तास वेळ आणि एमसीक्यू पॅटर्न, तर हाच सिलेबस जो आहे तर तो असणार आहे। आणि याच्यासाठी पण आपण एक सेपरेट बॅच जी आहे नगर परिषदेची ऑलरेडी लॉन्च केलेली, खूप साऱ्या उमेदवारांनी जॉईन केलेली, तर तुम्ही देखील ही बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकतात इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून। आणि जर तुम्ही कुठल्याही बॅच जॉईन करताना GM10 हा कोड यूज करत असाल तर तुम्हाला 10% सूटही मिळू शकते। पुढची जाहिरात येऊ शकते मित्रांनो आरोग्य विभागामध्ये, परंतु अजून याची जाहिरात येण्याचे जास्त चान्सेस थोडे कमी आहेत, परंतु 2 महिन्यात मात्र याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर काम होऊ शकतं आगामी काळात जे उमेदवार तयारी करत असतील। बघा, गट क आणि गट ड ची एवढी सगळी पद आहेत, म्हणजे भरपूर पद आहेत। तुम्ही जर व्हिडिओ पॉज केला तर तुम्हाला सगळे पद इथं बघायला मिळतील, मोठ्या प्रमाणावर पद असतात, खूप मोठी संधी असते आरोग्य विभागाचं। फक्त आरोग्य विभागाचा प्रॉब्लेम काय चालू आहे माहितीये का, यांचे ना काही कंत्राटी कर्मचारी आहेत की जे खूप वर्षापासून तिथं जॉबला आहेत आणि ते म्हणतात आम्हाला परमनंट करा, त्यांचे 10-11 वर्ष कळाले। मग तो पण इश्यू आहे थोडासा, आणि त्याच्यामुळे यांचा जो आकृतीबंध आहे ना तो प्रॉपर तयार होत नाही आहे। या कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी सॉल्व्ह करायची, आकृतीबंध तयार करायचे, थोडे असे काही टेक्निकल इश्यू आहेत, ते जो सॉल्व्ह झाले लगेच आरोग्य भरतीची जाहिरात जी आहे तर ते आगामी काळात येऊ शकते। पुढचं आहे ना जळगाव महानगरपालिकेमध्ये जाहिरात येणार आहे। बघा, कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी हालचाली, सोमवारी पथक जाणार, म्हणजे हे बिंदू नियमावलीबाबत त्यांनी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्याचा त्यांनी ठरवलेले आहे। जवळपास बघा 2100 पद रिक्त आहेत, पण 2100 पद सगळी नाही भरली जाणार मित्रांनो, कारण की त्याच्यामध्ये काही जे आहेत तर ते राज्य शासनाकडून मंजुरी मिळते, तर या पण गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत। जळगावची जाहिरात येऊ शकते। पुढचं अमरावतीचा ऑलरेडी आकृतीबंध तयार आहे, 2087 पदाचा त्यांचा आकृतीबंध ऑलरेडी 1 मार्च 2024 ला सरकारने GR द्वारे तो मंजूर करून दिलेला आहे, अजूनही त्याची ऍड येण्याचे जे आहे तर ते बाकी आहे। पुढची नाशिक मनपा जी फिक्स आहे, फक्त प्रॉब्लेम काय झाला, ही जाहिरात आतापर्यंत येऊनच लागायला पाहिजे होती, ती काही जास्त वेळ नाही घ्यायला पाहिजे होती। 140 पदांसाठी जाहिरात येणार आहे, पण याच्यामध्ये बहुतांश जे पद असतील तर ते टेक्निकलचे पद असतील। प्रॉब्लेम काय झाला, याच्यामध्ये डेप्युटी इंजिनियरला तर एक्सपिरियन्स आहे, पण जेईला पण काही ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलं जाते। उमेदवारांचा विरोध होतो की एक्सपिरियन्स मागू नका तुम्ही, जेईला कुठंच एक्सपिरियन्स नाही आहे। 140 तांत्रिक पद इथं असणार आहेत आणि याच्यामध्ये बघा ही सगळी पद असणार आहेत। सिव्हिल वाल्या उमेदवारांना इथं चांगली संधी आहे। बघा, सोबत मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि ऑटो यांच्या पण काही वॅकन्सी ज्या आहेत तर तिथं असणार आहेत।
आणि ही परीक्षा मात्र TCS कडून जी आहे तर ती घेतली जाणार आहे. आणि या परीक्षेची तयारी करत असाल तर याच्यासाठी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या तिन्हीच्या बॅचेस आपण आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलेल्या आहेत, ज्या अत्यंत कमी प्राइस मध्ये आणि विथ एक्सपर्ट जे ऑलरेडी या परीक्षेत सिलेक्ट झालेले आहेत किंवा या परीक्षेतून त्यांनी खूप सारे अधिकारी घडवलेले आहेत, तेच सर्व शिक्षक तुम्हाला इथं शिकवणार आहेत. धर्मादाय आयुक्त याची मान्यता ऑलरेडी भेटलेली आहे, लक्षात घ्या. याचे बघा निरीक्षक हे पद असणार आहे पदवीधरसाठी. 151 जागा इथं असणार आहे. टोटल 217 जागा असतील, पण याच्यामध्ये मेन आपल्याला काय पाहिजे, 151 जागाचं हे निरीक्षक पद पाहिजे. धर्मादाय आयुक्त याचं वॅकन्सी टेबल पण जो आहे तर तो आलेला आहे. याची जाहिरात जी आहे तर ती लवकरच येऊ शकते. 10 जुलैला आय थिंक यांचं एक नवीन परिपत्रक आलं होतं आणि त्याच परिपत्रकामधील माहिती आहे. आणि इथं 100% पद भरण्यासाठी जी आहे तर ती मान्यता यांना राज्य शासनाकडून मिळालेली आहे. आणि या धर्मादाय आयुक्तासाठी पण आपली एक स्पेशल बॅच आपण लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये पहिले 200 उमेदवारांना आपण फक्त 1499 मध्येच ही बॅच देणार आहोत. त्यासोबत GM10 कोड यूज कराल तर आणखी 10% ऑफ जे आहे तर ते तुम्हाला इथं मिळून जाईल. पुन्हा पोलीस भरतीची जबरदस्त जाहिरात येणार आहे. 12वी पास उमेदवारांना खूप चांगली संधी आहे, गावाकडच्या मुलांना तर संधी असतेच ही. तर याच्यात बघा पोलीस शिपाई, कारागृह शिपाई यांची रिक्त पदं भरण्यासाठी 20 ऑगस्ट 2025 ला शासनाने मान्यता दिलेली आणि या अंतर्गत 15,631 पदं भरली जाणार आहेत. खूप मोठी पदं असणार आहेत. ग्रामीण भागातील मुलांना खूप चांगला फायदा होतो. वर्दी मिळते सगळ्यांना, तर आधी वर्दी नंतर बाकी, तर अशा या ज्या गोष्टी आहेत तर हे एक ऍड येणार आहे. या पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातून सर्वात चांगले शिक्षक असणारी आणि त्यासोबत सर्वात अफोर्डेबल प्राइस मध्ये फक्त 199 प्लस GST याच्यामध्ये तुम्हाला ही बॅच जी आहे तर ती मिळू शकते. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं पाहिजे याच्यासाठी. पुढचं MPSC ग्रुप C 2025, तर ही पण एक जाहिरात आहे. तर बघा याची जाहिरात जी आहे तर ती सप्टेंबर महिन्यात येणार आहे. मे बी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असणार तोपर्यंत ती जाहिरात पण येऊन लागेल. आणि याची परीक्षा 30 नोव्हेंबर 2025 ला होणार आहे. जे कोणी पदवीधर असतील, ज्यांच्याकडे टायपिंग झाली असेल, तर अशा सर्व उमेदवारांना इथं मात्र जे आहे तर ती एक चांगली संधी असणार आहे. इथं मात्र कसं असतं, सरळ सेवा सारखं नसतं. इथं तुम्हाला पूर्व परीक्षा द्यावी लागते, मुख्य परीक्षा द्यावी लागते, तसेच याच्यासाठी असाल तर स्किल टेस्ट द्यावी लागते. आणि यावेळी मित्रांनो RTO AMVIच्या पण वॅकन्सी येण्याची दाट शक्यता आहे. 38 पदांचं मागणी पत्र आहे असं समजतंय, पण अजूनही त्याचं कन्फर्म नाही आहे. RTOचं जे आहे अजून काही कन्फर्म त्यांनी केलेलं नाही आहे. पण मात्र हे ग्रुप C च्या बाकीच्या क्लर्क, बाकीच्या वॅकन्सी जे आहेत तर ते 100% येणार आहेत. त्याची ग्रुप B ची ऑलरेडी जाहिरात आलेली आहे. त्याची परीक्षा नोव्हेंबर मध्ये होणार आहे आणि ही 30 नोव्हेंबरला होणार आहे. याच्यासाठी पण आपली ग्रुप B आणि ग्रुप C साठीची सेपरेट बॅच जी आहे तर ती अवेलेबल आहे. पुन्हा भूमी अभिलेखाची भरतीची एक नवीन अपडेट आलेली आहे. सिव्हिल इंजिनियर वाल्यांसाठी चांगली संधी असणार आहे. 26/8/2025 ला हे त्यांचं परिपत्रक आलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी भूमी अभिलेख विभागातील गट क संवर्गाची पदं जी आहेत तर ती सरळ सेवेने भरण्यासाठी मान्यता दिलेली आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं जवळपास 905 पदं ही आपल्याला रिक्त बघायला मिळतात. याच्यामध्ये बघा पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, तर हे सर्व विभाग आपल्याला इथं बघायला मिळतात. आता याच्यामध्ये सिलेबस जो आहे ना तर तो एकदम सिंपल आहे. आपला सरळ सेवेसारखाच जवळपास सिलेबस आहे, पण याच्यात फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग वाले अप्लाय करू शकतात. त्यासोबत ITI वाले पण जे आहेत तर ते अप्लाय करू शकतात सर्व्हेअरचे. तर याच्यासाठी आपली सेपरेट एक बॅच आहे, तर ती पण बॅच तुम्ही जे आहेत तर ते जॉईन करू शकतात. आणि शेवटची ऍड असणार आहे WCD विभागामध्ये. बघा खूप दिवसांपासून यांचे 8,000 प्लस काहीतरी पदांचा आकृतीबंध तो मंजूर झालेला आहे. मंत्र्यांनी खूप वेळा सांगितलेलं आहे की लवकरात लवकर जाहिरात प्रकाशित करावी. लय मुलं तक्रार करतायत, मुलं आंदोलन करण्याच्या पावित्र्यावर आलेत, पण अजूनही काही ही जाहिरात येत नाही. आपण आशा करूया की या 2 महिन्यात जे आहेत तर ही जाहिरात जी आहे तर ती अवश्य आलीच पाहिजे आपल्यासाठी. आणि मित्रांनो आणखी एक जाहिरात राहून गेली की ज्याची तुम्ही सर्वजण वाट पाहत आहेत, ते म्हणजे आपली लाडकी तलाठी भरती. आता ही ऍड तर या 2 महिन्यात 100% तुमची येऊन लागणार आहे, पण तुम्ही अजून तयारीच करत नाही म्हणून मी याच्यात ते उल्लेखच नाही केला 11व्या भरतीचा. का तुम्ही अजून तयारीला सुरुवात करायला तयार नाहीत आणि तुम्हालाही वाटतं की आपण या तयारीला सुरुवात केलं पाहिजे, तर सगळ्यात आधी हे पुस्तक पाहिजे तुमच्याजवळ. काय करायचं, या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही मागे तलाठी 2023 मध्ये कसे प्रश्न आले होते, काय पॅटर्न आहे, तर हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. नाही तर तुम्ही काय करतात, मार्केटमधनं पुस्तक घेतात, मराठी, इंग्रजी, सामान्य आणि गणित बुद्धिमत्तेची करायला सुरुवात करता अभ्यास. असं करू नका. PYQ असल्याशिवाय अभ्यासाला अजिबात हात लावू नका. तसं करत असाल तर तुम्ही गाढव काम करतायत. बघा PYQ प्लस कंटेंट म्हणजे जो तुमचा अभ्यास असेल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला इज इक्वल टू जी तुमची सक्सेस असेल, कट ऑफ पार करायचं असेल, तर ज्या काही परीक्षा असतात त्यांचे PYQ तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे.
याच्यासाठी आपण प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, सगळ्या काही गोष्टी या पुस्तकातून दिलेल्या आहेत. तर हे पुस्तक तुम्ही आजच खरेदी करा, तुमच्या नजीकच्या बुक स्टोअरला जा, तिथे हे पुस्तक तुम्हाला बघायला मिळणार आहे. किंवा Amazonवर पण उपलब्ध आहे, आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे. तसेच आपले नंबर आहेत, यांनाही कॉल करून तुम्ही विचारा. या 2 महिन्यात तलाठी भरतीच्या 1700+ पदांसाठी जाहिरात येऊ शकते. तुम्ही पाहिलं असेल मार्केटमध्ये तसं वातावरण पण आहे, खूप सारे उमेदवार तयारीला लागलेत. पार मेकॅनिकल इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर, जे IT मध्ये चांगले पॅकेज घेऊन राहिले तेही विचारताय आम्हाला फोन करून की सर तलाठी भरतीची जाहिरात कधी येणार आहे. म्हणजे जे 30-35 लाखाचे पॅकेज घेतात असे सुद्धा IT उमेदवार याची परीक्षेचा अभ्यास सुरू केलेला आहे आणि त्यांनी देखील पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आणि तुम्ही इथं पदवीधर असून आणि तुम्ही ऑलरेडी इथं अभ्यास करताय, तुम्ही अभ्यास सुरू केलेला नाही, तर ही मात्र कुठेतरी चुकीचे होते मित्रांनो. म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तर तो सुरू करून द्या. या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगले जे आहेत तर ते एक बेस जो आहे तर तो मिळू शकतो. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत तर ते इथं बघितलेल्या आहेत. आय होप तुम्हाला सर्व माहिती कळालेली असेल. आणखी काही येणारी ज्या जाहिराती असतील त्या सर्व तुम्हाला आपल्या याच व्हिडिओला याच चॅनलवर बघायला मिळणार आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.